वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। इंडियन आर्मी भारतीय सैन्य एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम अंतर्गत नवीन भरती जाहीर झालेली आहे। रिक्त पदाचे नाव एनसीसी स्पेशल एंट्री पुरुष तसेच एनसीसी स्पेशल एंट्री महिला असे आहे। वेतन 56,100 ते 2,50,000 रुपये प्लस इतर भत्ते देखील मिळणार आहेत। अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे। सरकारी नोकरी आहे। तर या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर देखील करा। तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा। महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद। चला तर आजचे नोटिफिकेशन कव्हर करू। Applications are invited from unmarried male and unmarried female for grant of service commission in the Indian Army. अविवाहित पुरुष आणि महिला यांच्याकडून ऑनलाईन ऍप्लिकेशन्स मागविण्यात आलेले आहेत। नॅशनॅलिटी, अ कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटीजन ऑफ इंडिया, भारताचा नागरिक तुम्ही असलं पाहिजे। एज लिमिट 19 ते 25 वर्ष दिलेली आहे। Candidate should note that the date of birth as recorded in the matriculation secondary school examination certificate, तर 10वीच्या सर्टिफिकेटवर जी डेट ऑफ बर्थ असेल तीच ग्राह्य धरली जाईल। एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड अदर क्रायटेरिया फॉर एनसीसी सी सर्टिफिकेट होल्डर्स, educational qualification, a degree of a recognized university or equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account of all the years. कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेले विद्यार्थी एलिजिबल आहेत। ॲग्रीगेट मार्क्स म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला 50% मार्क्स मिळालेले असणं आवश्यक आहे। Those studying in final year are also allowed to apply provided they have secured minimum 50% aggregate marks in the first 2-3 years of 3-4 years degree course respectively. Such student will need to secure overall aggregate of minimum 50% marks in degree course if selected in interview, failing which their candidature will be cancelled. जर तुमची डिग्री 3 वर्षाची असेल किंवा 4 वर्षाची असेल किंवा तुम्ही फायनल इयरला असाल तरीही 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे। फायनल इयरच्या स्टुडंटनी इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला 50% मार्क्स मिळवलेले आहेत याविषयीचं सर्टिफिकेट, याविषयीचे डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत। तसं जर तुम्ही करू शकले नाही तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द होऊ शकतं। त्यामुळे 50% मार्क्स मिळवलेले असणं आवश्यक आहे। सर्व्हिस इन एनसीसी शुड हॅव सर्व्ड फॉर मिनिमम 2-3 इयर्स इन सिनियर डिव्हिजन WG ऑफ एनसीसी, तर एनसीसीच्या सिनियर डिव्हिजन मध्ये 2 ते 3 वर्ष तुम्ही सर्व्हिस दिलेली असावी। शुड हॅव ऑब्टेन मिनिमम ऑफ बी ग्रेड इन सी सर्टिफिकेट एक्झाम ऑफ एनसीसी। एनसीसीची जी सी सर्टिफिकेट एक्झाम असते त्यामध्ये तुम्हाला मिनिमम बी ग्रेड मिळालेला असणं आवश्यक आहे। ऍप्लिकंट्स हु आर नॉट होल्डिंग एनसीसी सी सर्टिफिकेट ऑन द डेट ऑफ ऍप्लिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर द कोर्स। ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे एनसीसीचं सी सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। एनसीसीचं सी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही अप्लाय करायचं आहे। फॉर द क्वालिफाईड ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स ऑफ द डिग्री कोर्स, candidates who have passed the graduation degree course must produce the provisional degree certificate by 1st of October 2024 to the Directorate General of Recruiting, failing which their candidature will be cancelled. ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे त्यांनी डिग्री लेवलचं सर्टिफिकेट सबमिट करायचं आहे। फॉर द कॅन्डिडेट स्टडिंग इन फायनल इयर ऑफ डिग्री कोर्स, जे विद्यार्थी डिग्री कोर्सच्या फायनल इयरला आहेत त्यांच्याकडे डिग्री सर्टिफिकेट जर आलेलं नसेल तर सगळ्या सेमेस्टरच्या मार्कलिस्ट तुम्ही सेमेस्टर वाईज अपलोड करायच्या आहेत आणि त्या डायरेक्टरेट जनरल ऑफ रिक्रुटिंग यांच्याकडे सबमिट करायच्या आहेत आणि ज्यावेळी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळेल ते त्यावेळेस सबमिट करायचं आहे। ऑल द फायनल इयर अपियरिंग कॅन्डिडेट हुज final semester exam will be scheduled after 1st October 2024 are not eligible to apply for this course. जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत आणि त्यांची फायनल एक्झाम ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर असेल तर त्यांनी अप्लाय करायचं नाही। वॅकन्सीज एनसीसी मेन 50 वॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत आणि एनसीसी विमेन साठी 5 वॅकन्सीज अवेलेबल आहेत। टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस, टेन्युअर ऑफ एंगेजमेंट, शॉर्ट सर्व्हिस कमिशन विल बी ग्रांटेड to male and female in the regular army for 14 years. रेग्युलर आर्मी मध्ये तुम्हाला 14 वर्ष सर्व्हिस करायची असते। फॉर अन इनिशियल पिरियड ऑफ 10 years एक्सटेंडेबल बाय अ फर्दर पिरियड ऑफ 4 years. सुरुवातीचे 10 वर्ष जॉब करायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या परफॉर्मन्स नुसार 4 वर्षाचं एक्सटेन्शन दिलं जातं।
Male and female officers who are willing to continue to serve in Indian Army after the expiry of period of 10 years of short service commission may, if eligible and suitable in all respect, be considered for the grant of permanent commission in the 10th year of their short service commission in accordance with the relevant policies as issued from time to time. 10 वर्षाचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जर इलिजिबल आणि सुटेबल असाल आणि तुमची इच्छा असेल 4 वर्षाचा पिरियड वाढवून दिला जातो. Period of probation, an officer will be on probation for a period of 6 months from the date she receives his her commission. तर ज्यावेळेस तुम्ही अपॉइंट होणार आहात त्यानंतर 6 महिन्यांचा कालावधी हा प्रोबेशन पिरियड असणार आहे. If she reported on within the probationary period as unsuitable to retain his or her commission, his or services may be terminated any time, whether before or after the expiry of the probationary period. या प्रोबेशनरी पिरियड मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की आपण सुटेबल नाही आहोत, आपल्याला हे जमत नाहीये, तर तुम्ही त्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. तर तुमची सर्व्हिस टर्मिनेट केली जाऊ शकते. ट्रेनिंग, ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इज 49 वीक्स ॲट ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई. ट्रेनिंग पिरियड 49 वीक्सचा असणार आहे आणि हे ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथे होणार आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी डिटेल्ड for pre-commission training at Officers Training Academy Chennai according to their position in the final order of merit up to the number of available vacancies subject to meeting all eligibility criteria. Selected candidates ना pre-commission training दिलं जाणार आहे. Candidates will neither be allowed to marry during the period of training nor will she be allowed to live with parents, guardians. ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला लग्न करता येणार नाही, तसेच आपले पेरेंट्स आणि गार्डियन्स सोबत राहता येणार नाही. ऑल कॅन्डिडेट्स हू सक्सेसफुली कंप्लीट प्री कमिशन ट्रेनिंग ॲट ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई विल बी अवॉर्डेड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज बाय युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास. जे विद्यार्थी प्री कमिशन ट्रेनिंग सक्सेसफुली कंप्लीट करतील त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज हे अवॉर्ड दिलं जाणार आहे. कॉस्ट ऑफ ट्रेनिंग, जर तुम्ही आपला ट्रेनिंग पिरियड मध्ये सोडून दिला तर गव्हर्नमेंटनी तुमच्या ट्रेनिंगवरती जो खर्च केला आहे तो परत द्यावा लागणार आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्यातून बाहेर पडता येईल. प्रमोशन क्रायटेरिया अँड सॅलरी स्ट्रक्चर इथे दिलेला आहे. प्रमोशन मध्ये सुरुवातीला तुमचं पद हे लेफ्टनंटचं असणार आहे, त्यानंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, त्यानंतर आर्मी कमांडर. 56,100 ते 2,50,000 रुपये ह्या रेंजमध्ये पेमेंट मिळणार आहे. सर्वाधिक पेमेंट 2,50,000 असणार आहे. फिक्स स्टायपेंड फॉर कॅडेट ट्रेनिंग, स्टायपेंड टू जेंटलमेन और लेडी कॅडेट ड्यूरिंग द एंटायर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग इन सर्व्हिस अकॅडमीज ड्यूरिंग ट्रेनिंग पिरियड ॲट ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी. ट्रेनिंग पिरियडमध्ये विद्यार्थ्यांना स्टायपेंड दिलं जाणार आहे 56,100 रुपये पर मंथ. तर खूप चांगलं पेमेंट बघायला मिळत आहे. इतर भत्ते देखील मिळणार आहेत. युनिफॉर्म अलाउन्स मिळणार आहे. रेशन इन काइंड इन पीस अँड फील्ड एरियाज, ज्यावेळेस तुमची ड्युटी ही फील्ड एरियाज वरती असेल त्यावेळेस रेशन सुद्धा मिळेल. ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळणार आहे. त्यानंतर चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च देखील मिळणार आहे. हॉस्टेल सबसिडी, आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंड देखील तुम्हाला लागू होणार आहे. याचे काही नियम इथे दिलेले आहेत. हाऊ टू अप्लाय याविषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत की अप्लाय कसं करायचं. वेबसाईटचा ॲड्रेस दिलेला आहे. वेबसाईटवरती गेल्यानंतर ऑफिसर एंट्री ॲप्लिकेशन लॉग इन करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. ऑफिसर सिलेक्शन एलिजिबिलिटी ओपन होईल. त्यानंतर अप्लाय, त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे. त्यावेळी सर्व इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घ्यायचे आहेत. कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत. सेव्ह अँड कंटिन्यू. डिटेल्स भरल्यानंतर समरी ऑफ युअर इन्फॉर्मेशन, म्हणजे सर्व डिटेल्स आपल्या वाचून घ्यायच्या आहेत, करेक्शन करून घ्यायचे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. फॉर्म भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी 2 प्रिंटआउट आपल्या फॉर्मच्या काढून घ्यायच्या आहेत, ज्यावरती तुमचा रोल नंबर असेल. Candidates are advised to read the notification carefully and then fill up online application form to avoid mistakes and thereby rejection of application. विद्यार्थ्यांनी अगोदर सर्व इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घ्यायचे आहेत. आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करायचा आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे.
जर तुमचे मार्क्स हे CGPA किंवा ग्रेड सिस्टीम मध्ये असतील तर तुम्ही आपल्या युनिव्हर्सिटीकडून कन्व्हर्जन सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे आणि ते सुद्धा सबमिट करायचं आहे। विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना स्वतःचं नाव, पेरेंट्सचं नाव आणि डेट ऑफ बर्थ करेक्टली टाकायचं आहे। 10वीच्या सर्टिफिकेटवर जे तुमचं नाव असेल तेच टाकायचं आहे, वेगळं स्पेलिंग टाकायचं नाही। सेल्फ अटेस्टेड कॉपीज, ओरिजिनल्स, इंटरव्ह्यूला जाताना विद्यार्थ्यांनी सगळे ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे आहेत। 1 कॉपी ऑफ प्रिंट आउट ऑफ ऍप्लिकेशन ड्युली साइन्ड अँड अफिक्स्ड विथ सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ। जो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही ऑनलाईन भरणार आहात त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे, त्यावरती स्वतःचा फोटोग्राफ लावायचा आहे, त्यावरती सही करायची आहे आणि ह्या पासपोर्ट साईज फोटोग्राफच्या 8 ते 10 कॉपीज स्वतःजवळ ठेवायच्या आहेत। त्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट, तसेच तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यापैकी एक फोटो आयडी प्रूफ असणे आवश्यक आहे आणि त्याची झेरॉक्स कॉपी देखील सोबत ठेवायची आहे। त्याचप्रमाणे 12वीचे मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन लेवलच्या सगळ्या मार्कलिस्ट, सेमेस्टर वाईज सगळ्या मार्कलिस्ट सर्टिफिकेट्स, NCCचं C सर्टिफिकेट आवश्यक आहे, ते सुद्धा सोबत घेऊन जायचं आहे। जर तुमचे मार्क्स CGPA मध्ये असतील तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं आहे। जर तुम्ही फायनल इयरला आहात आणि तुमचा रिझल्ट 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत येणार असेल तर त्याविषयीचं प्रिन्सिपलचं लेटर तुम्ही घेऊन जायचं आहे। ऑल सर्टिफिकेट्स इन ओरिजिनल टू बी कॅरीड बाय द कॅन्डिडेट फॉर SSB इंटरव्ह्यू फॉर व्हेरिफिकेशन। सगळे सर्टिफिकेट्स ओरिजिनल फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन जायचे आहे SSB इंटरव्ह्यूला जाताना आणि 2 सेट हे झेरॉक्स कॉपीचे देखील सोबत ठेवायचे आहेत। ओरिजिनल्स विल बी रिटर्न्ड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ SSB इटसेल्फ। तर व्हेरिफिकेशन नंतर तुमचे ओरिजिनल परत केले जातील। देयर इज नो नीड टू सेंड हार्ड कॉपी टू डायरेक्टरेट जनरल रिक्रुटिंग। कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा प्रिंटआउट पोस्टाने पाठवायचे नाहीत, फक्त ऑनलाईन अप्लाय करायचं आहे। सिलेक्शन प्रोसिजर, जे विद्यार्थी ऑनलाईन अप्लाय करतील त्यांना शॉर्टलिस्ट केलं जाईल। ओनली शॉर्टलिस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट विल अंडरगो SSB ॲट सिलेक्शन सेंटर्स अलाहाबाद, मध्य प्रदेश, बेंगलोर, जालंधर या ठिकाणी SSBचे सिलेक्शन सेंटर्स असतील, त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल। कॉल अप लेटर फॉर SSB इंटरव्ह्यू विल बी इश्यूड बाय रिस्पेक्टिव्ह सिलेक्शन सेंटर ऑन कॅन्डिडेट्स रजिस्टर्ड ईमेल ID अँड SMS ओनली। कॉल लेटर तुम्हाला ईमेल ID आणि SMS द्वारे पाठवले जातील। Candidate will be put through 2 stages selection procedure. Those who clear stage 1 will go to stage 2. Those who fail in stage 1 will be returned on the same day. तर सिलेक्शन प्रोसेस ही 2 स्टेजेस मध्ये होणार आहे। जे विद्यार्थी फर्स्ट स्टेज क्लिअर करतील ते सेकंड स्टेज मध्ये जातील। ड्युरेशन ऑफ SSB इंटरव्ह्यू इज 5 days। तर SSB इंटरव्ह्यू 5 दिवसांचा असणार आहे। दिस विल बी फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन। त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल। जे विद्यार्थी सेकंड स्टेज क्लिअर करतील त्यांची मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे। जे विद्यार्थी मेडिकल एक्झामिनेशन क्लिअर करतील त्यांना सिलेक्शन लेटर दिलं जाईल। मेडिकल एक्झामिनेशन साठी वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जे स्टँडर्ड आणि प्रोसिजर ऑफ मेडिकल एक्झामिनेशन आहे ती सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर वाचून घ्यायची आहे। जर ते मेडिकल स्टँडर्ड तुम्ही कंप्लीट करत असाल तरच अप्लाय करायचं आहे। जे उमेदवार पहिल्यांदा SSB इंटरव्ह्यू साठी येतील त्यांना रेल्वे आणि बसचा प्रवास भत्ता दिला जाणार आहे। मेरिट list will be prepared on the basis of the marks obtained by the candidate at SSB interview. SSB च्या इंटरव्ह्यू मध्ये जे मार्क्स तुम्हाला मिळतील त्यानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे। Those in the merit list and who come within the stipulated vacancies and are medically fit will be issued joining letter for pre-commission training at Officers Training Academy, Chennai, subject to meeting all eligibility criteria. जे विद्यार्थी eligibility criteria complete करतील त्यांचं नाव मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे आणि त्यानंतर त्यांना प्री कमिशन ट्रेनिंग साठी बोलवलं जाईल। या प्रोसेस संबंधी जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर वेबसाईटला भेट द्यायची आहे। जे उमेदवार दिलेला एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत आहेत, जे ग्रॅज्युएट झालेले आहेत आणि त्यांच्याकडे NCCचं C सर्टिफिकेट आहे असे विद्यार्थ्यांनी जर ते इंटरेस्टेड असतील तर त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे, कारण शेवटच्या दिवसांमध्ये वेबसाईटवरती हेवी लोड येतो आणि त्यामुळे आपलं ऍप्लिकेशन अपलोड होत नाही। ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन झालेले आहेत। 8 जानेवारीला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 6 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे। आधार नंबर अँड क्लास 10 सर्टिफिकेट नंबर इज मॅन्डेटरी फॉर रजिस्ट्रेशन ऑन द वेबसाईट। वेबसाईटचा ऍड्रेस इथे दिलेला आहे। वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यासाठी आधार नंबर आणि 10वीच्या सर्टिफिकेटचा नंबर आवश्यक आहे।
या पेजवरती येऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. देशाची सेवा करायला मिळणार आहे. खूप चांगलं पेमेंट देखील मिळणार आहे. तसेच अदर अलाउन्सेस देखील भरपूर मिळणार आहेत. जे विद्यार्थी परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पोस्टसाठी जरूर अप्लाय करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याविषयी जरूर कमेंट करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जे विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.